बघा, कोणत्याही चांगल्या कचोरीचा पाया असतो तिची कणिक. जर कणिकच व्यवस्थित जमली ना, तर समजून घ्या की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलो. तर कचोरीच्या पारीसाठी आपल्याला काय लागणार आहे? मैदा, रवा, मीठ आणि पाणी. पण ह्यातला जो खरा हिरो आहे ना, तो आहे मोहन. हे गरम तेल किंवा तूप हेच कचोरीला एकदम खुसखुशीत आणि खमंग बनवतं. आणि रवा रवा तर कुरकुरीतपणा अजून वाढवतो. आता कृती तर अगदी सोपी आहे. सगळं कोरडं साहित्य एकत्र करून चांगलं मिक्स करायचं आणि मग हळूहळू पाणी घालून पीठ मळायचं. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. कणिक घट्ट पण मऊसर हवी, म्हणजे जास्त सैलही नको आणि दगडासारखी घट्टही नको. आणि हो, हा आकडा खूप महत्वाचा आहे. 15 ते 20 मिनिटं. कणिक मळल्यानंतर तिला झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे. यामुळे काय होतं की कणिक छान मुरते, त्यातला रवा फुलतो आणि मग ती लाटायला एकदम सोपी जाते. हा टप्पा अजिबात वगळू नका. ठीक आहे, तर आपली कणिक आता आराम करत आहे. तोपर्यंत आपण कचोरीचं जे हृदय आहे, म्हणजे तिचं चविष्ट सारण, ते तयार करूया. कचोरीची सगळी मजा खरं तर ह्याच सारणावर अवलंबून असते. सारणासाठी आपलं मुख्य घटक आहे भिजवलेली मूग डाळ आणि चवीसाठी जिरे, बडीशेप, धणेपूड आणि हो, थोडासा आमचूरपणासाठी आमचूर पावडर. हे सगळे मसाले जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हाच कचोरीला ती पारंपरिक चटपटीत चव येते. आता कृतीकडे वळूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डाळ परतवल्यानंतर मिश्रण पूर्णपणे कोरडं झालं पाहिजे. म्हणजे त्यात अजिबात ओलसरपणा शिल्लक राहता कामा नये. कारण सारणामध्ये जर ओलावा राहिला तर कचोरी तळताना फुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सारण एकदम कोरडं करणं खूप गरजेचं आहे बरं का. चला तर मग आता येतो सगळ्यात कलाकुसरीचा भाग. आपली कणिक तयार आहे, सारणही थंड झालंय. आता या दोन्हींना एकत्र आणून कचोरीला सुंदर आकार देणं ही एक कलाच आहे. कणकेचे छोटे गोळे करून त्यात सारण भरायचं आणि कडा एकदम व्यवस्थित बंद करायच्या. हे खूप महत्वाचं आहे, नाहीतर तळताना सारण बाहेर येऊ शकतं. मग अगदी हलक्या हाताने थोडं लाटायचं, पण लक्षात ठेवा खूप पातळ नाही करायचं. कचोरी थोडी जाडसरच छान लागते. आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तळणे. याच एका टप्प्यावर आपली कचोरी कुरकुरीत होणार की मऊ पडणार हे सगळं ठरतं. चला तर मग या मागचं तंत्र काय आहे ते समजून घेऊया. हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का, की घरी कचोरी बनवली पण ती बाजारासारखी कुरकुरीत का झाली नाही? असं का होतं? यामागे एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं कारण आहे. आणि उत्तर अगदी सोपं आहे. नेहमी मंद आचेवर तळा. बस. जर गॅस मोठा असेल ना, तर कचोरी बाहेरून पटकन लाल होते, पण आतून कच्ची आणि मऊ राहते. तो खरा कुरकुरीतपणा मिळवण्यासाठी थोडा धीर धरून मंद आचेवरच तळणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग यशाची 3 मुख्य सूत्र पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, जबरदस्त कुरकुरीतपणासाठी मंद आचेवर तळायचं. दुसरं, कचोरी तेलात फुटू नये म्हणून सारण एकदम कोरडं करायचं. आणि तिसरं, पारी खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी योग्य प्रमाणात मोहन घालायचं. हे 3 नियम पाळले की उत्तम कचोरी नक्कीच बनेल. आणि मग काय, तयार झालेली गरमागरम कचोरी त्या आंबट गोड चिंच गुळाच्या चटणीसोबत किंवा मग तिखट हिरव्या चटणीसोबत खायची. आहाहाहा, त्याची मजाच काही वेगळी आहे. हे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.